पुण्याजवळील मंचर परिसरातील एका साध्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घरात हसणारी खेळणारी मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि त्या क्षणापासून आईचे आयुष्यच थांबून गेले आहे. हैदराबाद येथील रिया सिंग नावाच्या महिलेने इंस्टाग्रामवरून या मुलीशी संपर्क साधला, विश्वास संपादन केला आणि मग तिला फूस लावून पळवून नेले. असा आरोप या बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलीच्या आईने केलाय. माझ्या मुलीला परत आणा हो, ती कुठे आहे मला माहीत नाही. आम्ही खूप घाबरलो आहोत. कृपया माझ्या मुलीला सुरक्षित परत आणा, अशी आर्त विनवणी ही आई करताना दिसतीये. माझी मुलगी तिच्या पप्पांच्या मोबाईलवरती इंस्टाग्रामवरती गेले 7 महिने ती बोलत होती आणि मी कामाला जायचे रोज आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांनी ऐकलेलं की ती बाबा हिंदीमध्ये बोलती. मग 2-3 वेळा माझ्या मुलीला मी मारलं की मला असं वाटलं की हिंदीमध्ये मुलासंग बोलती की काय. मग मी असा हातातून मोबाईल घेतला तिच्या, तर ती म्हटली की मुलगी होती ती व्हिडिओ कॉलवरती. मी प्रत्यक्ष त्या मुलीला पाहिलं, मी तिला कॉल लावला, तिला म्हटलं तू कुठली, ती बोलली हैदराबादची. म्हटलं माझ्या मुलीची तुझी कशावर ओळख झाली, म्हटली इंस्टाग्रामवरती. तिला बोलले तू एवढी मोठी 22 वर्षाची माझ्या मुलीसंग कशाला मैत्री केली, तिच्या संग तू बोलू नको. तिचे घरातले नावं ठेवायला लागले, त्यांचा गैरसमज होते की तू एका मुलासंग बोलती. मी तिला खूप बोलले. मग ती काय करायची, तसं कॉल नव्हती करत, ती इंस्टा कॉल करायची आणि माझी मुलगी तिच्या संग आहे ना चॅटिंगवर बोलायची. मग आम्ही दिवसभर कामाला जाणार, आमच्या लक्षातच नाही आलं. आणि एकदा धुलीवंदनच्या दिवशी माझी मुलगी रंगपंचमी खेळण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे मंचरला आली. त्याच्या वेळेस मग मी पण तिथं आले होते मंचरला. आता ही मुलगी तिथं आली, मी तिला बघून म्हटलं तू इथं कशी काय. तर माझी मुलगी म्हटली अगं मम्मी तिची आहे ना तिचं ती हॉस्टेलमध्ये राहते, तिला मंचर बघायला एक दिवस आली ती आता जाणार आहे इथून. म्हटलं आणि काय परत ती बोलणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 20 तारखेला आज 3 महिन्यांनी ती माझी मुलगी सकाळी कॉलेजला जाते म्हणून सांगितलं आणि ती तिच्याबरोबर निघून गेली. आता पोलिसांनी सांगितलं की ती तिच्याबरोबरच गेलेली आहे. त्यांना समाधान लॉजमध्ये तिच्या एंट्र्या मिळाल्या, पण अशा वेगवेगळ्या नावाच्या. परत जाताना तिला विशाखा लॉजमध्ये दोघींची एंट्री, तिथं तिचं आधार कार्ड चेक केलं, त्याच्यामध्ये तिचं नाव पूनम सिंग नाव आहे. आणि आज 7 दिवस झाले माझ्या मुलगीचा अजून काही तपास नाही. ती ट्रॅव्हल करते, त्याच्यामुळे लोकेशन बदलते, त्याच्यामुळे पोलिसांना पण ते प्रयत्न करतात ते, पण तिचं थेट लोकेशनच भेटत नाही. माझ्या मुलीसंग काय केलं असेल या ह्याच्या विचारानेच माझं हे झाले. माझी फक्त विनंती, माझी मुलगी, मला 16 वर्षाची मुलगी आहे, माझी मुलगी फक्त इथं आणून द्या, हीच माझी मागणी. मला दुसरं काही नको. तिने माझ्या मुलीला आहे ना असं आमची परिस्थिती नसताना मोठे मोठे असे आश्वानं दिले, माझ्या मुलीला गिफ्ट द्यायची, तरी पण मी त्याच्यावर लक्ष दिलंय. पण आता तिने काय दाखवलं माझ्या मुलीला आमिष का माझ्या मुलीला घेऊन. माझ्या मुलीने चिठ्ठीमध्ये पण लिहिलंय की माझं इथून गेल्यावरती माझं जीवन बरबाद होणार आहे. हे तिला माहित असताना त्या मुलीने काय केलंय काय माहिती, असं स्पष्ट त्या चिठ्ठीत लिहिलंय आणि माझ्या मुलीला घेऊन गेली. दरम्यान मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात संशयित महिलेचे लोकेशन बिहार आणि उत्तर प्रदेश या भागात आढळले आहे. मात्र अद्याप मुलीचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी प्रत्येक क्षण या कुटुंबासाठी सध्या अत्यंत कठीण ठरतोय. त्यामुळे ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर सोशल मीडियाच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देणारी आहे. प्रशासनाने लवकरात लवकर मुलीचा शोध लावावा हीच सर्वांची अपेक्षा.